जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. ही केवळ एक हाक नाही, तर लाखो भक्तांच्या मनातील श्रद्धेचा स्वर आहे. स्वामी समर्थ महाराजांचा हा पवित्र मठ, जिथे पाऊल टाकताच अंतःकरण शांत होतं, मन निर्मळ होतं आणि आत्म्याला समाधान मिळतं. या मठाच्या प्रत्येक दगडात, प्रत्येक भिंतीत आणि प्रत्येक कोपऱ्यात स्वामींच्या कृपेची अनुभूती होते. शेकडो वर्षांचा इतिहास, हजारो भक्तांची आस्था आणि लाखो लोकांच्या विश्वासाने हा मठ आजही तेजोमय आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला जाणवतं, स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि खरंच, जीवनातील कितीही संकटं असोत, स्वामींच्या नावाचा जप केल्यावर ती सहज दूर होतात. भक्तांनी अनुभवलेलं एक सत्य आहे, स्वामी समर्थांच्या चरणाशी जोडल्या गेल्यावर दुःख हलकं होतं, संकटं मागे सरतात आणि आनंदाचा दीप मनात प्रज्वलित होतो. मठातील आरती, घंटांचा नाद, दिव्यांच्या प्रकाशात झळाळणारा दरबार, ही दृश्य फक्त डोळ्यांनाच नाही तर आत्म्यालाही सुखावतात. कधी तुम्ही हा दरबार पाहिला तर मनातल्या प्रत्येक इच्छा नकळत स्वामींच्या चरणी अर्पण होतात. आणि स्वामी काय, तर ते कधीही भक्तांना रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत. म्हणूनच आपणही या मठात येऊन स्वामींना मनापासून वंदन करूया आणि सर्वांना सांगूया, जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हालाही स्वामींची कृपा लाभावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण स्वामींचं नाव जितकं पसरतं तितकी त्यांची कृपा वाढत जाते. फाट्याच्या अगदी बाजूला, एका मिनिटावर ते. आता या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही कसे येणार? इथे येण्यासाठी 2 रस्ते आहेत. एक नेवरे गावातून, जो नेवरे फाट्याकडे रस्ता आलाय तो, आणि दुसरा म्हणजे जाकादेवी चाफे करून जो गणपतीपुढे जाणारा रस्ता. ह्या रस्त्याने येताना तुम्हाला गणपतीपुढेच्या आधी नेवरे फाटा म्हणून स्टॉप लागेल. तिथून अगदी एका मिनिटावरती स्वामींचा मठ आहे. जर तुम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी येत असाल तर नक्कीच या मठांमध्ये या, स्वामींचं दर्शन घ्या. खरोखरच या ठिकाणी आल्यावर मनाला प्रसन्नता वाटते. मित्रांनो, याचं खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर इथे आल्यावर खूप शांतता वाटते. मनसोक्त स्वामींचं दर्शन घेता येतं. आजूबाजूचा परिसर आणि वातावरण हे बघितल्यावर मन प्रसन्न होतं. स्वामींच्या चरणावरती मस्तक ठेवल्यावर मनाला शांतता मिळते. या, तुमच्याकडे येताना जर 5 ते 10 मिनिटाचा टायमिंग असेल तर नक्कीच स्वामींच्या मठामध्ये येऊन जा.